मित्रांनो, जर तुम्ही Google सर्च केलंत तर पी-सी-आर रेशो इन शेअर मार्केट असं सर्च जर का केलं तर तुम्हाला त्या वेळचा पी-सी-आर म्हणजे पुट कॉल रेशो हा मिळतो. पुट कॉल रेशो म्हणजे काय, ते कसं काढतात हे समजायची गरज नाही आहे. हा जर का 0.8च्या खाली असेल, 0.8च्या खाली असेल तर आपल्याला शेअर घेण्याची वेळ आलेली आहे. आणि 1.25च्या जर वर असेल तर शेअर विकण्याची वेळ आलेली आहे. हे पुट कॉल रेशो आपल्याला सजेस्ट करतो. आपलं महत्त्व पुट कॉल रेशोचं जे आहे, हे आपण शेअर विकत घेणे किंवा विकणे याचा डिसिजन घेण्याचा एक हा फॅक्टर आहे. म्हणून तुम्हाला हा पुट कॉल रेशो सांगितलेला आहे. तर तुम्ही Google सर्च केला तर तुम्हाला ह्या साईटवरती हा पुट कॉल रेशो मिळेल. कुठेही पुट कॉल रेशो मिळाला तरी काही प्रॉब्लेम नाही. दुसरं आहे MMI म्हणजे मार्केट मूड इंडेक्स. तर हा तुम्हाला Google सर्च केला की त्याच्यामध्ये टिकर टेपची पहिली वेबसाईट येईल. तिथं तुम्हाला याची लिंक मिळेल, मार्केट मूड इंडेक्स. हा मूड इंडेक्स काय दाखवतो, तर जेव्हा ह्या 4 गोष्टी दाखवतो: एक्स्ट्रीम फिअर, फिअर, ग्रीड आणि एक्स्ट्रीम ग्रीड. तर एक्स्ट्रीम फिअर आणि फिअर याच्यामध्ये लोक घाबरलेली असतात आणि शेअर विकायला लागलेली असतात. तर तीच आपल्याला संधी असते शेअर विकत घेण्याची. जेव्हा लोक घाबरलेली असतात तेव्हा आपण डरना मना है हे जे आपलं तत्व आहे, तर त्याच्यानुसार आपण त्यावेळेस न घाबरता शेअर, चांगले चांगले जे शेअर्स आपण निवडून ठेवलेले आहेत त्याच्यापैकी जो शेअर आपल्याला योग्य वाटतो तो त्यावेळेस विकत घेण्याची वेळ आलेली असते. तर एक्स्ट्रीम फिअरला हा काटा आला, आत्ता टोकावर आहे फिअर आणि एक्स्ट्रीम फिअरच्या. तर एक्स्ट्रीम फिअरमध्ये जेव्हा हा काटा येतो तेव्हा विकत घेण्याची वेळ चालू झाली. आणि जेव्हा ग्रीड ओलांडून एक्स्ट्रीम ग्रीडला हा काटा जातो तेव्हा आपले सगळे पोझिशनल ट्रेड्स जे असतात हे संपवण्याची वेळ झाली, असा याचा अर्थ असतो. आता हा आहे डॉलर इंडेक्सचा चार्ट आहे. तुम्ही डॉलर इंडेक्स चार्ट म्हणून जरी Google सर्च केला तरी तुम्हाला मिळेल. याच्यात सोन्या चांदीसाठी याचा उपयोग होतो. म्हणजे हा जर वर गेला तर सोनं घसरतं आणि हा इंडेक्स जर घसरला तर सोनं चांदी वर जातं. आत्ता हा 97.67 दाखवतोय. हा खूप खालच्या लेवलला आहे गेल्या जवळजवळ वर्षभराच्या लेवलला पाहिला तर. पण याचं डॉलर स्ट्रेंथ हा जो दाखवतो आहे, हा डॉलरची स्ट्रेंथ कमी झाल्याची निशाणी सुद्धा दाखवत आहे. तर मित्रांनो, आज आपण असे हे काही फॅक्टर्स बघत आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला शेअर घ्यायचे किंवा नाही घ्यायचे, विकायचे, ह्याच्या काही फॅक्टर्सपैकी काही फॅक्टर्सची ओळख आपल्याला झालेली आहे. आता आणखीन एक आहे, स्क्रीनरवर तुम्ही निफ्टी 50 जर का उघडलं तर तुम्हाला पी-ई रेशो दिसतो. हा पी-ई रेशो म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो आहे. आपल्याला माहिती आहे प्राईस टू अर्निंग रेशो. तर हा पी-ई रेशो हा निफ्टीचा जो निफ्टी 50चा आहे, हा 19ला हा पूर्ण शेअर घ्यायची वेळ दाखवतो आणि 24ला शेअर विकायची वेळ दाखवतो. म्हणजे अजूनही हा दाखवतोय की पी-ई रेशो 22.2 आहे. म्हणजे अजूनही शेअर विकत घ्यायची वेळ फारशी आलेली नाही. कदाचित तुम्हाला तुमचा एखाद दुसरा शेअर हा विकत घेण्याच्या परिस्थितीत सापडू शकेल, हा त्याचा अर्थ झाला. 24ला मात्र शेअर विकत घेणं शक्यतो टाळायचं आहे. 24च्या पुढं जर का हा इंडेक्स गेला तर. हे लक्षात ठेवण्यासाठी आपण हा स्क्रीनरचा ह्याच्याकरता वापर करतो. असे हे 3-4 टूल्स आपण आज पाहिलेले आहेत. हे सर्व टूल्स आपल्याला इंडिकेशन देतात की शेअर्सची खरेदी करायची का नाही करायची.
पण याच्यावर पूर्णतः अवलंबून राहता येत नाही, कारण अजून बरेच फॅक्टर्स असे आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला शेअर्सची खरेदी विक्री करता येते. उदाहरणार्थ बरेच शेअर्स हे फंडामेंटली अति स्ट्रॉंग असतात, पण मार्केट पडल्यामुळे किंवा काहीतरी बॅड न्यूज आली की जी शेअरवर प्राईजवर इफेक्ट करते आहे, पण त्याच्या प्रोडक्शनवर किंवा सेल्सवर, प्रॉफिटवर काहीच इफेक्ट करणार नाही. असं जर का असेल तर जरी हे सगळे इंडिकेटर्स आपल्याला शेअर घेऊ नका म्हणत असतील तरी तो घ्यायला हरकत नसते. तशीच व्हाईस वर्सा परिस्थिती असते. तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हेच शेअर मार्केटमधलं खरी गोम आहे. आणि जर तुम्ही ती ओळखलीत तर तुम्हाला प्रॉफिट करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. तर भरपूर पैसे कमवा मित्रांनो. धन्यवाद. भेटू परत पुढच्या व्हिडिओत. बाय.